नमस्कार, मी तेजल्स किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण एकदम कुरकुरीत आणि खायला अतिशय चविष्ट उपवासाची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत। सोबतच मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी मी अर्धी वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। आता आपण कचोरीचं कोटिंग कसं बनवायचं ते बघूया। इथे मी 2 बटाटे उकडवून किसून घेतले आहे आणि त्यामध्ये साबुदाणा आणि भगरचं पीठ घालते आहे। 2 बटाट्यांसाठी साधारण 3 ते 4 चमचे पीठ घेतलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून पीठ एकजीव मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे। एक महत्त्वाची टिप म्हणजे हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे, जेणेकरून यातला भगर आणि साबुदाणा छान फुलतो, पीठ एकजीव होतो आणि कचोरी अजिबात फुटत नाही। आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया। यासाठी मी घेतला आहे 1 वाटी नारळाचा चोथ, 3 ते 4 चमचे काजू, 1 चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरीपूड, थोडीशी साखर आणि अर्धा लिंबाचा रस। आता त्यामध्ये पाव वाटी उकडलेला बटाटा घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग छान येते। तर चला आता मग कचोरी तयार करून घेऊया। तर हे जे आपण पीठ भिजवून ठेवलेलं त्याची अशी एक वाटी तयार करून त्यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि हलक्या हाताने त्याला गोल फिरवून त्याची कचोरी तयार करून घ्यायची। आता या कचोरीला जे आपण वरई साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं त्यामध्ये फिरवून घ्यायचं, जेणेकरून कोटिंग खूप छान आणि कुरकुरीत येते। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि या कचोरी त्यामध्ये तळून घ्यायच्या। लक्षात ठेवा, तेल आधी भरपूर तापवून घ्यायचं आणि कचोरी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता एक बाजू हलकीशी तळून झाली की हे उलटवायचे आणि सगळीकडनं सोनेरी रंग येईपर्यंत कचोरी छान तळून घ्यायच्या। कचोरी तळून झालेले आहे, किती सुरेख रंग आला आहे तुम्ही बघू शकता। ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।